नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे रवींद्र आणि आपण बघत आहात गोल्डन ईगल G007 चॅनल। UTS चे ॲप इन्स्टॉल करण्यासाठी पहिले प्ले स्टोअरवरती क्लिक करा। त्यानंतर सर्च बारमध्ये UTS असे टाईप करा। त्यानंतर UTS तिकीट बुकिंग ॲप सिलेक्ट करा। हा इंडियन रेल्वेचा लोगो बघून ठेवा। आता UTSचा हा लोगो बघा आणि त्याच्यावरती क्लिक करा। आता माझ्याकडे हे ॲप इन्स्टॉल केले असल्यामुळे इथे ओपन असे दाखवत आहे। आपल्याकडे इथे डाउनलोड असे दाखवेल किंवा इन्स्टॉल असे दाखवेल, तिथे क्लिक करा। इन्स्टॉलवर क्लिक केल्यावर आपल्या पीसीवरती ॲप इन्स्टॉल होईल। आता लोकलचे किंवा मेल एक्सप्रेसचे तिकीट काढण्यासाठी जर्नी तिकीट या आयकॉनवरती क्लिक करा। त्यानंतर नॉर्मल बुकिंगच्या खाली आपल्याला दोन ऑप्शन्स बघायला मिळतात। एक म्हणजे बुक अँड ट्रॅव्हल पेपरलेस आणि दुसरा बुक अँड प्रिंट पेपर। या ठिकाणी बुक अँड ट्रॅव्हल पेपरलेस सिलेक्ट करा। जर आपण बुक अँड प्रिंट विथ पेपर जर सिलेक्ट केला तर आपल्याला स्टेशनवरती आधी जाऊन ATVM मशीनवरून प्रिंटआउट काढायला लागते। त्याच्यासाठी आपल्याला स्टेशनवरती आधी पोहोचायला लागते आणि आपल्या स्टेशनवरती ATVM मशीन अवेलेबल असायला लागते। तिथेही रांग असून आपला खोळंबा होऊ शकतो। त्यामुळे बुक अँड ट्रॅव्हल पेपरलेस हाच ऑप्शन सिलेक्ट करा। व्हिडिओ आपल्याला आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना शेअर करा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। सोर्स स्टेशन सिलेक्ट करा। ते मी कल्याण असे सिलेक्ट करतो। त्यानंतर डेस्टिनेशन डोंबिवली मी सिलेक्ट करतो। त्यानंतर खाली सरका आणि गेट फेअरवरती क्लिक करा। आता या ठिकाणी ॲडल्ट आणि चिल्ड्रन किती तिकिटे पाहिजेत, जर्नी सिंगल की रिटर्न करायचा आणि क्लास सेकंड क्लास फर्स्ट क्लास आदी डेटा आपल्याला भरायचा असतो, तो भरा। खाली आपल्याला तिकिटाची समरी बघायला मिळते। जर आपण सिनियर सिटीजन वगैरे असाल तर रॉयल कन्सेशनवरती क्लिक करा। आता इथे आपल्याला आपण हे रजिस्टर केलेला डेटा इथे बघायला मिळतो। कल्याण डोंबिवली ॲडल्ट एक तिकीट सेकंड क्लासचे पाहिजे। आता वर सरका, इथे आपल्याला तिकिटाचे भाडे बघायला मिळते। आता बुक तिकीटवरती क्लिक करा। जर वॉलेटवरून बुक करणार असाल तर किंवा वॉलेट रिचार्ज करत असेल तर इथे क्लिक करा, नाहीतर अदर पेमेंटवरती क्लिक करा। आता बुक तिकीटवरती क्लिक करा। मित्रांनो, व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आता या ठिकाणी ATM कार्डवरून काढायचे असल्यास येथे क्लिक करा। त्यानंतर पे ₹5 वरती क्लिक करा। आता ATM कार्डच्यासाठी डेबिट कार्डचा ऑप्शन सिलेक्ट करा। या ठिकाणी कार्ड नंबर, एक्सपायरी, व्हॅलिडिटी आणि CVV नंबर जो कार्डच्या मागे दिलेला असतो तो भरा आणि पे ₹5 वरती क्लिक करा। आता आपल्या रजिस्टर मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल, तो कॉपी करा आणि या ठिकाणी पेस्ट करा।
आता मेक पेमेंटवरती क्लिक करा. या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशनवरती काही मर्यादा असल्यामुळे स्क्रीनशॉट काढता येत नाही किंवा आपल्याला स्क्रीन रेकॉर्डिंगही करता येत नाही. त्यामुळे पुढील रेकॉर्डिंग आपले होणार नाही. इथे डायरेक्ट तिकीट बुक झाल्याचा मेसेज आपल्याला मिळतो. आता ओकेवरती क्लिक करा आणि शो तिकीटवरती गेल्या की आपल्याला आपले तिकीट बुक झालेले असे दिसून येईल. इथे आपल्याला कल्याण डोंबिवली ₹5 तिकीट 1 ॲडल्ट बुक झालेले आहे. आता शिक्का इथे पडलेला दिसतो आहे आणि आजची तारीख 5/7/2024 11:20 असे बघायला मिळते. आणि आपल्याला आपला जर प्रवास 1 तासात चालू करायला लागतो. अशा रीतीने आपण लोकल किंवा मेल एक्सप्रेसचे तिकीट UTS वरून काढू शकतो. आता आपण एक्सप्रेसचे तिकीट कसे काढायचे ते बघूया. यासाठी पहिले सोर्स स्टेशन सिलेक्ट करा. ते मी कल्याण असे सिलेक्ट करतो. त्यानंतर डेस्टिनेशन स्टेशन सिलेक्ट करा. ते मी भुसावळ जंक्शन सिलेक्ट करतो. आता गेट फेअरवरती क्लिक करा. या ठिकाणी आपल्याला किती फुल तिकिटे पाहिजेत, किती हाफ पाहिजेत, मुलांची किती पाहिजेत, जर्नी सिंगल की रिटर्न, या सगळ्या गोष्टी सिलेक्ट करायला लागतात. मेल एक्सप्रेसचे तिकीट असेल तर ते इथे हे कॉलम सिलेक्ट करायला लागतात. त्यानंतर जर सिनियर सिटीजन वगैरे असू तर आपल्याला कन्सेशन मिळते. त्यासाठी अवेल कन्सेशन हा ऑप्शन क्लिक करायला लागतो. आता इथे ₹135 आपल्याला दिसत आहे. आता आपल्याला तिकीट बुक करण्यासाठी बुक तिकीटवरती क्लिक करायला लागते. त्यानंतर आपण वॉलेटवरून काढणार नाही, त्यामुळे अदर पेमेंटवरती क्लिक करायला लागते. आता लोकलचे तिकीट काढले ते काढण्यासाठी जी प्रोसिजर वापरली तीच प्रोसिजर इथे पण वापरायला लागते. त्याच्यासाठी ATM कार्डचा ऑप्शन म्हणजे डेबिट कार्डचा ऑप्शन आपण सिलेक्ट करू आणि पे ₹135 वरती क्लिक करू. आता मागल्याप्रमाणेच आपण डेबिट कार्ड क्लिक करायचे. कार्ड नंबर, एक्सपायरी, व्हॅलिडिटी, CVV नंबर भरायचा आणि पे 135 वरती क्लिक करायचे. आता मी हे पे 135 वरती क्लिक करून सगळा डेटा भरून पे 135 वरती क्लिक करून तिकीट काढत नाही, कारण की माझ्या कार्डमधून ₹135 कट होतील. तरी ही जी प्रोसिजर आहे ही लोकल तिकीट काढण्यासाठी जी प्रोसिजर आपण वापरली तीच वापरून काढायची असते. आता आपल्याला लोकलचे किंवा मेल एक्सप्रेसचे तिकीट कसे काढायचे ते यावरून समजले आहेच. मित्रांनो, व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.